सीसीटीवी कैमरा प्रणाली को लेकर विधायक प्रशांत ठाकुर ने उठाया मुद्दा। पनवेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में आश्वासन दिया कि राज्य में सीसीटीवी प्रोजेक्ट्स के लिए जल्द ही एक एकीकृत एसओपी तैयार कर उसे सार्वजनिक किया जाएगा। उन्होंने कहा कि कई जगहों पर सीसीटीवी कैमरे बेतरतीब ढंग से लगाए जा रहे हैं, जिससे यह स्पष्ट नहीं रहता कि इसका खर्च किस फंड से हुआ है और इनकी मरम्मत व देखभाल कौन करेगा। विधायक प्रशांत ठाकुर ने विधानमंडल में रायगढ़ जिले की नगर पालिकाओं में सीसीटीवी सुरक्षा योजना की आवश्यकता को रेखांकित करते हुए प्रशासन से इस दिशा में कार्रवाई की मांग की, जिस पर मुख्यमंत्री ने सकारात्मक कार्रवाई का आश्वासन दिया। पेड़ विधानसभा क्षेत्र के विधायक रविशेठ पाटिल ने रायगढ़ और रत्नागिरी जिलों में लगाए गए सीसीटीवी कैमरों की मरम्मत को लेकर तारांकित प्रश्न पूछा था, जिसके संदर्भ में विधायक प्रशांत ठाकुर ने पूरक प्रश्न उठाया। उन्होंने कहा कि जैसे बिजली और पानी आवश्यक है, वैसे ही सुरक्षा के लिए सीसीटीवी सुरक्षा योजना आज की जरूरत बन गई है। प्रशांत ठाकुर ने यह भी कहा कि रत्नागिरी में यदि कैमरे बंद हो जाते हैं तो पुलिस अधीक्षक संबंधित कंपनी को निर्देश देते हैं और उन पर जुर्माना लगाते हैं। इसी तरह रायगढ़ जिले के पुलिस अधीक्षक को भी कार्रवाई करने में कोई आपत्ति नहीं होनी चाहिए। उन्होंने खोपोली में लगे कैमरों का मुद्दा उठाते हुए कहा कि वहाँ 40% कैमरे काम नहीं कर रहे हैं, तो फिर ऐसे कैमरे लगाना का क्या उपयोग। उन्होंने सवाल किया कि क्या संबंधित कंपनी पर जुर्माना लगाया जाएगा और क्या उन्हें ब्लैकलिस्ट किया जाएगा, जिन्होंने नगर पालिकाओं को काम में रोका। प्रश्नाच्या अनुषंगानं आपण पाहतोय की पोलिसांच्या माध्यमातून जे मनुष्यबळ असते कमी असल्यामुळे, संख्याबळाची कमतरता असल्यामुळे सीसीटीव्ही लावण्याच्यासाठी मग कुठे जिल्हा नियोजन, कुठे CSR अशा पद्धतीचा निधी DPDCच्या निधी वापरण्यात येतोय। अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन जिल्ह्यामधला प्रश्न आहे, एक रायगड आहे, एक रत्नागिरी आहे। रायगड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या बाबतीत दिलेलं उत्तर आणि रत्नागिरीच्या बाबतीत दिलेलं उत्तर याच्यामधला फरक हा मानसिकता दर्शवतोय। अध्यक्ष महोदय, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला कॅमेरे बंद आहेत असं सांगण्यात आलं, तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्या कंपन्यांना वारंवार सूचना देतात, चालू होत नाही तर कामाला विलंब केल्यासाठी दंड आकारून दंडाची रक्कम भरायलाही लावतात। कंपन्या ज्यांनी काम केले त्यांना काळ्या यादीत देखील टाकतात। मग रायगड जिल्हा अधीक्षकांनी हेच काम करायला काय हरकत होती? त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मग ज्या कंपन्यांमध्ये, इथे तर पेणमध्ये जवळपास 40% कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये 40% कॅमेरे काम करत नाही आहेत आत्ताच्या घडीला। मग अध्यक्ष महोदय, असे कॅमेरे बसून उपयोग काय आहे? त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या कंपन्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्यावरती हे काम कॅमेरे कार्यरत नसल्याबद्दल त्यांना दंड आकारणार का? आणि ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं ज्या नगरपालिका यंत्रणेला वेटीस धरलेला आहे त्यांना काळ्या यादीत टाकणार का? तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, जसं आता अलीकडच्या काळामध्ये पाणी, वीज शहरी भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलंय, त्याच धर्तीवरती सुरक्षिततेसाठी सुद्धा या ठिकाणी सीसीटीव्ही संरक्षण आराखडा ही सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे। असा सीसीटीव्ही संरक्षण आराखडा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकाचा बनवण्यासाठी पोलीस प्रशासन या शासनाला या ठिकाणी सूचित करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर यांनी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की दोन जिल्ह्यांमध्ये सीसीटीव्हीचा प्रकल्प त्या ठिकाणी राबविण्यात आला, एक रायगडला आणि एक रत्नागिरीला। तर सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरीचा प्रकल्प हा पोलीस विभागामार्फत राबविण्यात आला, परंतु रायगडमध्ये मात्र यंत्रणा त्या ठिकाणी वेगवेगळ्या होत्या। एक DPDCतून फंड दिला आणि तो DPDCतला फंड त्या ठिकाणी जरी पोलीस स्टेशनमध्ये लावले तरी त्याची कार्यान्वयन यंत्रणा त्या ठिकाणी नगरपालिका होती। दुसरा काही CSR फंडमधून काही ठिकाणी त्या ठिकाणी लावण्यात आले आणि हे करत असताना असं लक्षात आलं काही दिवसांनी की ते कॅमेरे त्यातले जवळजवळ 50-60% कॅमेरे हे बंद पडले कुठे रायगड जिल्ह्यामध्ये। त्या संदर्भात कारवाई करण्याचं काम त्या संबंधित नगरपालिकेचं होतं त्या ठिकाणी आणि जे CSR फंडमधून मात्र लावण्यात आले ते 100% कॅमेरे त्या ठिकाणी सुरू आहेत। या उलट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो सीसीटीव्हीचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्या ठिकाणी करण्यात आला। ज्या ठिकाणचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंद पडले त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षकांनी बैठका घेतल्या, त्या कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवलं आणि नंतर लेटर देखील इश्यू केले की तुम्हाला काळ्या यादीत का बरं टाकण्यात येऊ नये। ह्या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या की याच्यानंतर सीसीटीव्ही संबंधातले जे प्रकल्प राहतील याचा
मेंटेनन्स भविष्यात होण्याकरिता त्या ठिकाणी हे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये गृह खात्यामार्फत राबविण्यात यावे. आज आपण जो प्रश्न उपस्थित केला तर यामध्ये रायगडचे देखील कॅमेरे लवकरात लवकर कसे सुरू करण्यात येईल या संदर्भात तात्काळ बैठक घेण्यात येईल. जरी तो आमच्या विभागाकडून राबविण्यात आला नाही तरी देखील संबंधित प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना देण्यात येईल की बंद पडलेले सगळे कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून घेऊन त्या ठिकाणी कॅमेरे तात्काळ सुरू झाले पाहिजे या संदर्भात सूचना देण्यात येईल. शेवटचे दोन प्रश्न राज्यमंत्री महोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे. मी केवळ एवढंच सांगू इच्छितो की कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे की आज कोणीही कुठेही कॅमेरे लावतं आणि मग त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं हे माहीत नसतं, कुठल्या फंडातनं लागले हे माहिती नसतं आणि म्हणून याच्या संदर्भात एकत्रित एसओपी आम्ही याची जाहीर करणार आहोत. या एसओपी मध्ये कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉइंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल. आणि दुसरं, याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल, जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं. समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू, पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो. आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत. सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण मेंटेनन्स करता पैसे कुठनं द्यायचे, तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतोय की डीपीसीच्या माध्यमातून त्याच्या मेंटेनन्स करता पैसे देण्यात यावे. तर याचा एकत्रित अशा प्रकारची एसओपी ही लवकरच आम्ही जाहीर करू. मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीनं याचा मेंटेनन्सचा विषय तर येईलच, पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही, तो वॉरंटी पिरियड पर्यंत हे बंद पडता कामा नयेत किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का. पण आपण लिखित स्वरूपामध्ये डीपीडीसी म्हटलंय म्हणून डीपीसी की डीपीडीसी एवढं फक्त मला सांगावं. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खासगी लोकांनी लावले म्हणजे जे CSR म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत हे त्यांनी माहिती दिली. त्याच्यामुळे इथे कोणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही. मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित एसओपी आपल्याला काढावं लागेल. काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे, काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी 1 वर्षाचा आहे, काही ठिकाणी 3 वर्षाचा आहे. त्यामुळे आता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले. आता याचे 2 ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं. एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं. त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकड आहेत त्या लक्षात ठेवून याच्या एसओपी आपण तयार करू. मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे, त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे. खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे, म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाहीये. तर अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ. आणि डीपीसीचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे. तर डीपीडीसी आपण पहिलेपासून त्याला डीपीडीसी म्हणायचो म्हणून डीपीडीसी म्हणायचो, पण आता प्लॅनिंग कमिटीला डीपीसी म्हणतो आपण.